श्रीराम समर्थ. आजचा भाग क्रमांक आहे 135 135. श्रीराम. 100 असुराचा वध करून प्रद्युम्न उर्फ पूर्वीचा कामदेव हा आपल्या पत्नीला रत्नीला म्हणजेच मायावतीला घेऊन कृष्ण जिथे राहत होता तिथे अर्थात आला. तो जेव्हा तिथे आला त्यावेळेस अनेक स्त्रिया तिथे ज्या होत्या त्यांना असं वाटलं कृष्ण भगवंतच आलेत. तेव्हा अर्थात त्या स्त्रियांना वाटलं की अरे हे तर आपले पती परमेश्वरच आहेत. परंतु नंतर त्याला लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा माणूस आहे. तेव्हा त्यांनाही समजेना की असं कसं इतकं साम्य आहे. हे सगळं घडत असतानाच समोर रुक्मिणी देवी आल्या. रुक्मिणी जेव्हा पुढे आली आणि तिने जेव्हा बघितलं प्रद्युम्नाला तेव्हा तिला अर्थात आपल्या हरवलेल्या मुलाची आठवण झाली. मुलाची आठवण झाली इतकंच नव्हे तर तिला इतकं पुत्रप्रेम आलं की तिच्या स्तनामधून दुग्धच राहू लागलं. तेव्हा रुक्मिणी विचार करायला लागले की हा कोण आहे. याचे डोळे तर हुबेहूब आपल्या कृष्णासारखे आहेत, दिसायला अतिशय सुंदर आहे. कोण स्त्री आहे ही की जिचा हा मुलगा आहे आणि त्याला ही पत्नी म्हणून कोण मिळाली. माझा जो मुलगा पूर्वी लहान असताना हरवला होता तो जर आज असता किंवा असेल तर हा असा एवढाच झाला असता नाही का. कारण याचं चालणं बोलणं वागणं अंगाची ठेवण सगळं काही अगदी कृष्णासारखंच आहे. म्हणून मला आता हा प्रश्न पडला की खरोखर हा कोण आहे आणि मला याचं इतकं प्रेम का वाटतंय. आणि हो, माझा डावा हात सुद्धा फडफडतो आहे. याचा अर्थ काय. हा तर शुभ शकुन आहे. अशा प्रकारे रुक्मिणी सगळा विचार करते आणि तेवढ्यात तिथे श्रीकृष्ण स्वतः पण विराजमान झाले आले. बरोबर देवकी आणि वासुदेव होते. रुक्मिणी अशा प्रकारचा विचार करतायत. इतर लोक काही काही विचार करतात की कोण आहे इतका सुंदर दिसतं. कृष्णच वाटतोय पण कृष्ण नाही आहे. सगळेजण आपापल्या परीने काहीतरी डोकं चालवत आहेत. परंतु कृष्ण आले पण कृष्ण काही बोलत नाही आहेत आणि त्यांना सगळं माहीत होतं अर्थात, पण ते काहीच बोलत नव्हते. आणि अर्थात कृष्ण जरी बोलले नाहीत माहीत असून सुद्धा तरी त्यांच्या वतीने बोलणारी व्यक्ती तिथे आली. एवढ्यात अर्थात भगवंत स्वतः करत नाहीत करून घेतात म्हणतात तसा प्रकार झाला. तिथे त्या ठिकाणी कोण आलं असेल तर अर्थात भगवंताचे आवडते शिष्य नारायण नारायण नारद मुनी तिथे हजर झाले. आणि अर्थात नारद मुनी हजर झाल्यावर सगळ्यांनी नारद मुनींना वंदन केलं. म्हणाले महर्षी आता सांगा काय आहे ते. नारद मुनींना त्रैलोक्याच्या बातम्या, त्यांचा त्रैलोक्यात संचार, कुठे काय झालं कुठे काय नाही झालं, का होतं आहे काहीही विचारा नारदांकडे तयार. नारद मुनीने अर्थात त्यांच्या सगळ्या शंका कुशंकाचं उत्तर दिलं आणि प्रद्युम्नाची सगळी कथा त्याने सांगितली संपूर्ण अथ ते इति. आणि अर्थात ही सगळी कथा ऐकल्यावरती त्या कथाला ऐकल्यावरती श्रीकृष्णाच्या अंतःपुरात जेवढ्या स्त्रिया होत्या त्या आश्चर्यचकित झाला. ही काय अद्भुत कथा आहे. आणि अर्थात सर्वांना त्या प्रद्युम्नाचं खूप कौतुक वाटायला लागलं की खरंच कसा हा पुत्र आहे, किती सुंदर आहे, जणू दुसरा भगवंतच आहे. रुक्मिणी देवी किती नशीबवान आहेत की असा अलौकिक सुंदर पुत्र मिळाला. आणि असं ते एकमेकांमध्ये चर्चा करायला लागल्या. आणि त्यांच्या आसपास सुद्धा ज्या ज्या स्त्रिया होत्या त्या सर्व स्त्रियांच्या मनामध्ये ज्या ज्या स्त्रियांनी त्याच्याकडे बघितलं त्या त्या सर्व स्त्रियांच्या मनामध्ये त्याच्याविषयी मधुर भाव निर्माण व्हायला लागला. त्याच्याविषयी वेगळा भाव निर्माण व्हायला लागला. तेव्हा त्याने हे समजलं की असं कसं व्हायला लागलं. आणि त्याचं उत्तर होतं अर्थात की प्रद्युम्न हा
कामदेवाचा अवतार होता. आणि कामदेवाचं कामच जे आहे ते हेच आहे ना, कामवासना निर्माण करणं. आणि म्हणून अशा या देवाने जर अवतार घेतला आणि जर त्याच्याकडे कुठल्या स्त्रीने बघितलं तर काय होणार, हेच होणार. आणि म्हणून त्या स्त्रियांना हे आधी समजत नव्हतं की असं का होतं, की याच्याकडे बघून आम्हाला एवढी अशा प्रकारचं का त्याच्याकडे आम्ही खेचलो चालले, त्याचं कारण हे होतं. अर्थात ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तिथे घडत होत्या, परंतु रुक्मिणीला अतिशय आनंद झाला की मला माझा मुलगा मिळाला, आता काय पाहिजे. आणि अत्यंत आनंदाने ती त्याच्याबरोबर राहायला लागली. अशा प्रकारे ही प्रद्युम्नाची आणि त्याच्या पत्नीची कथा होती, अर्थात रतीची कथा होती. शुकमुनीने ही कथा सांगितली. परीक्षित राजा सगळ्या कथा अगदी छान ऐकतोय, मनपूर्वक ऐकतोय. तो म्हणाला, महाराज किती छान कथा होती, पुढची कथा पण मला सांगा. अजून काही गोष्टी मी अशा उडत उडत ऐकलेल्या आहेत ज्याच्याविषयी मला विशेष माहीत नाही आहे. जसं सत्यजित नावाचा एक राजा होता, त्याचं आणि श्रीकृष्णाचं काहीतरी असंच झालं होतं. त्याने श्रीकृष्णावर बराच आरोप केले होते, खोटे नाटे. असं मी काय 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 ऐकलं आहे उडत उडत. तर अशी काय गोष्ट ती घडली होती की सत्यजिताने कृष्णावर आरोप केले. आणि कृष्णावर जर आरोप केले तर कृष्णाकडून अशी कुठली गोष्ट घडली होती की ज्यामुळे त्याने आरोप करावेत. काय घडलं हे सगळं मला ऐकायची एकदा इच्छा आहे. आता आपल्यासारखी व्यक्ती इथे असेल तर मला हे नक्कीच चांगलं समजेल. आणि भगवंताशी रिलेटेड असलेल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टी ऐकताना अर्थात मला आनंद मिळतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण मला कृपा करून सांगाल का. शुकमुनी म्हणाले, आनंदाने सांगेल. तुला ऐकण्याचा आनंद, मला सांगण्याचा आनंद. शुकमुनीने ती कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, ऐक. त्याच काळात जेव्हा कृष्ण तिथे होते त्या काळातच द्वापार युगातली हीच कथा आहे की सत्यजित नावाचा एक तिथे राजा होता. आणि हा जो होता हा सूर्याचा अतिशय भक्तसुद्धा होता आणि मित्र पण होता. दुहेरी नातं होतं, दुहेरी. भक्ती होती पण मित्रसुद्धा होता. सख्य भक्ती होती असं म्हणायला हरकत नाही का, भक्तीच्या प्रकारातली की भक्ती पण आहे आणि सख्य पण आहे मित्रासारखं. आणि मैत्री कोणाशी, तर सूर्याशी. अर्थात सूर्यसुद्धा त्याच्या भक्तीवर आनंदित होता, खुश होता. आणि म्हणून सूर्य एक दिवस त्याला म्हणाला की तुझ्या भक्तीने मी खूप खुश आहे आणि तुला एक वस्तू मी भेट देऊ इच्छितो. आणि त्यांनी त्याला एक मणी दिला ज्याचं नाव होतं स्यमंतक. स्यमंतक नावाचा एक अतिशय तेजस्वी असा मणी त्यांनी सत्यजिताला दिला. तो मणी इतका तेजस्वी होता की तो घातला तर त्याचं तेज सर्वत्र पसरायचं. ज्याच्या गळ्यात असेल त्या व्यक्तीकडे त्याला बघणं सुद्धा लोकांना कठीण जायचं. डोळे दिपून जातील असं त्या मण्याचं तेज होतं. एकच मणी होता, असा हा अलौकिक मणी होता. आणि हा मण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की हा मणी दररोज 8 भार सोनं देत असेल. दररोज सोनं द्यायचा. आणि जिथे कुठे हा असेल तिथे दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा, सर्पभय, मानसिक त्रास अशा अशुभ गोष्टी कधी तिथे घडायच्या नाहीत. आणि असा हा मणी सत्यजिताला मिळाला भेट म्हणून. सत्यजित हा मणी घालून कृष्णाला भेटायला गेला. जेव्हा तो सभेमध्ये यायला निघाला तेव्हा अनेक लोकांनी बघितलं की अरे, कोण हा व्यक्ती येतोय. त्याच्या गळ्यात असलेल्या त्या मण्यामुळे इतकं तेज पसरलं सगळत्र की त्यांना असं वाटलं की हा मनुष्य म्हणजे कोणीतरी असाधारण व्यक्ती आहे, कदाचित सूर्य भगवंतच असेल की जो कृष्णाच्या दर्शनासाठी येऊ इच्छितोय. म्हणून काही लोक धावत धावत पुढे गेले आणि म्हणाले, अरे कृष्णा, अरे असं घडलं की तुझ्या दर्शनासाठी प्रत्यक्ष सूर्यच नारायण यायला निघाले आहेत बघ. अर्थात कृष्णाने सगळं ऐकून घेतलं. त्याला माहिती होतं की
की इथे काय सूर्यदेव येणार नाहीत. पण त्याने ऐकून घेतली गंमत. अर्थात यथावकाश कृष्णाची आणि त्याची भेट झाली. बोलता बोलता कृष्ण त्याला सहज म्हणाले, सत्राजिता असं आहे, तुझा मणी चांगला आहे, हे सगळं ठीक आहे, पण हा मणी जो आहे तो तुझ्याजवळ बाळगू नकोस. हा तुझ्याकडचा मणी तू राजा उग्रसेन यांना दे. असं भगवंतांनी फक्त सांगितलं किंवा सल्ला दिला. आता भगवंतांनी दिलेला सल्ला वास्तविक पाहता त्याने आज्ञेसमान पाळला पाहिजे की नाही? आज्ञेसमानच होता. पण भगवंत समजला तर, जर सर्वसाधारण मनुष्य जर तो त्याला समजत असेल तर तो सल्ला ऐकणारच नाही ना. आणि म्हणून सत्राजिताने हा सल्ला भगवंताने दिलेला, कृष्णाने दिलेला ऐकला, फक्त या कानाने, दुसऱ्या कानाने सोडून दिला. आणि निघाला सरळ तिथून. त्या सल्ल्यावर त्यांनी काहीही आपली प्रतिक्रिया, आपल्या भाषेत रिॲक्शन दिली नाही, काहीच दिली नाही. सरळ निघून गेला पुढे. अर्थात भगवंतांनी दिलेला सल्ला न ऐकल्याचा काय परिणाम होतो त्याची कथा आता पुढे येईलच. आणि त्यांनी सल्ला न ऐकण्याचं एक कारण होतं, मुख्य म्हणजे लोभ. कारण तो म्हणे 8 मन सोडून द्यायचं दररोज. काय झालं? आणि म्हणून त्यांनी विचार केले की हा म्हणे आपल्याकडेच राहू दे, याचं काय ऐकायची गरज नाही. आणि त्यांनी भगवंताच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. मणी त्याच्याकडे होता आणि एक दिवस त्याचा भाऊ होता प्रसेन नावाचा. त्या प्रसेनला इच्छा झाली की मणी घालावी. तो म्हणाला, दादा मला द्या एक दिवस घालायला. तो म्हणला, हरकत नाही, घेऊन जा. त्याने तो मणी घेतला आणि त्याच्या गळ्यात घातला. भाऊचा आपला काय फरक पडतो, घाल एक दिवस हौस म्हणून. गळी त्याने तो आपल्या मणी आपल्या गळ्यात घातला. घोड्यावर बसला आणि नेहमीसारखा शिकारीला गेला. ही नेहमीचीच सवय क्षत्रियांची. काही टाईमपास नसला की आपलं शिकारीला जायचं वनामध्ये आणि बऱ्याच वेळा निरपराध प्राण्यांची हत्या करायची. चुकीचीच गोष्ट होती, परंतु ती सवयच होती त्या काळी. आणि त्यांनी सुद्धा हेच ठरवलं की चला शिकारीला जाऊया. घोड्यावर बसला, गळ्यात त्यांनी तो मणी घातला आणि निघाला. शिकारीला निघाला खरा, पण शिकार त्यांनी कोणाची करायची आधी त्याचीच शिकार झाली. आणि त्याची शिकार केली एका सिंहाने. एक अजस्त्र सिंह तिथे आला आणि त्यांनी एका क्षणात त्या घोड्यावर उडी मारली. घोडा खाली पडला, प्रसेन खाली पडला. त्याने प्रसेनाला मारून टाकलं आणि मणी घेतला आणि निघाला. मणी घेऊन सिंह निघाला, पण त्याला रस्त्यामध्ये भेटला जांबवान. जांबवान म्हणजे अर्थात अस्वल. पण हे जांबवान महाराज म्हणजे राम अवतारातले जांबवान होते, ज्यांनी राम अवतारमध्ये रामाबरोबर लढाई केली होती. अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या होत्या. प्रत्यक्ष त्याने हनुमंताला सुद्धा आठवण करून दिली होती की तू शक्तिशाली आहेस वगैरे वगैरे. असा हा जांबवंत होता आणि तो या युगात सुद्धा होता. आणि त्याने जेव्हा बघितलं की हा सिंह अशा प्रकारचा मणी घेऊन चाललाय, तेव्हा जांबवंताने तो सिंह होता त्याला लीलया ठार केलं. जांबवंत महाशक्तिशाली होता ना, त्यामुळे काही प्रश्नच नाही. त्याने त्या सिंहाचा वध केला आणि मणी काढून घेतला. आणि तो मणी घेतला आणि जिथे तो राहायचा गुहेमध्ये, त्या गुहेत गेला. आणि गुहेमध्ये जो एक मुलगा तिथे होता त्याला खेळायला दिला. मणी पोचला गुहेमध्ये. इकडे असं घडलं की सत्यजित आपल्या भावाची वाट बघत होता. भाऊ काय परत आला नाही. कुठे गेला काय झालं. परत त्यातून चिंता ही की गळ्यात मणी घालून गेलाय. मणी दुर्लभ मणी आहे, एवढं सोनं देतो. काय झालं असेल काय माहिती. भावाचं काही काळबेळ तर झालं नाही ना. आणि जर काही झालं असेल तर हे फक्त कृष्णानेच केलं असणार.
सत्राजितांनी सगळीकडे अफवा टाकायला सुरुवात केली, पसरवायला, की माझा भाऊ अतिशय असा असा एक मणी घालून गेला तेजस्वी, जो 8 मन सोनं द्यायचा, आणि कृष्णाने त्याला बहुतेक अपहरण केलं, याला मारलं, बहुतेक नाही मारलंच याने. अशा प्रकारे सत्राजितांनी सर्वत्र ही बातमी खोटी पसरवायला सुरुवात केली. कृष्णाचा द्वेष असल्यामुळे खोट्या गोष्टीला लवकर पाय फुटतात नाही का, अफवा पटकन जातात. व्हॉट्सअपवर कितीतरी वेळा आपण बघतो की व्यक्ती हयात असते पण निधन झालं म्हणून बातमी येते, कितीतरी वेळा घडतं, नंतर म्हणते चुकीची बातमी आहे. म्हणून व्हॉट्सअपवर विश्वास ठेवणं कठीण आहे. समाज माध्यमाची खात्रीच नाही. टी व्ही लावून बघावं किंवा पेपरला काय येतं बघावं असं आपण म्हणतो नाही का. व्हॉट्सअपची गॅरंटी नाही कारण अफवा लवकर पसरतात. आणि या ठिकाणी सुद्धा या सत्राजितांनी अशीच अफवा पसरवली की माझा भाऊ जो आहे बहुतेक त्याला मृत्यू आला असावा, आणि हा मृत्यू मात्र नक्कीच कृष्णाने त्याला मारलेला आहे, कारण याने मला मणी मागितला होता की दे म्हणून. वास्तविक पाहता कृष्णाने हा मणी मागितला जरूर होता, पण तो स्वतःसाठी नव्हता मागितला. त्यांनी सांगितलं होते की तुझा हा मणी दे मला, मी तो उग्रसेनाला देईन, महाराज आहेत त्याला देऊ. पण कृष्णाने मागितलं म्हणल्यावर त्याने दिला नाही. आणि आज हा सगळीकडे पसरवत होता की कृष्णाने माझ्या भावाचा जो आहे तो मृत्यू घडवून आणला आहे आणि माझा मणी गायब केलेला आहे. अशा प्रकारे सर्वत्र भगवंताचं नाव त्यांनी खराब करायला सुरुवात केली. जेव्हा कृष्णाला ही अशी कुजबूज ऐकू गेली तेव्हा त्याने विचार केला की आपल्यावरती जो किटाळ आला आहे हा किटाळ दूर केला पाहिजे. खरा खोटा जे काय आहे ते आहे त्याला माहिती आहे, परंतु काय करणार. लोकांनी जर किटाळ उमटवला असेल, पसरवला असेल, तर तो आपण दूर करणं आपलं भागच आहे काम. म्हणून त्यांनी विचार केला की आपण एक काम करूया, ज्या प्रसेनाने हा मणी दिला होता तो प्रसेन कुठे याला शोधूया, प्रसेन मिळाला तर मणी मिळेल. भगवंतांनी काही लोकांना आपल्याबरोबर घेतलं आणि प्रसेनला शोधण्यासाठी निघाले वनामध्ये, अर्थात कारण शिकारीला गेला होता तो ना. बराच फिरल्यावरती त्यांना दिसलं की एका ठिकाणी सिंहाने प्रसेनाला आणि त्याच्याबरोबरच्या घोड्याला मारून टाकलेलं आहे. हे तर त्यांना लक्षात आलं. त्यांनी प्रसेनाची झडती घेतली किंवा प्रसेन तर मिळाला, पण प्रसेनाच्या शरीरावर कुठे आहे का हा संयंतक मणी, पण त्याच्या शरीरावर कुठेही हा मणी आढळला नाही. पुढे त्यांनी हेही बघितले की ज्या घोड्यावर तो बसला होता तो घोडा पण मृत झालेला होता, घोड्यावर पण काही नव्हतं. घोड्याला पण त्यांनी बघितलं काय आहे का, घोड्यावर काही लावलं आहे का एखादं, काही नाही. नंतर ते पुढे गेले आणि त्यांनी बघितलं तर सिंह मरून पडला होता. ते म्हणले अरे सिंहाने बहुतेक हल्ला करून प्रसेनाला मारलाय आणि घोड्याला पण मारलेलं दिसतंय, पण सिंहसुद्धा मरून पडलाय. या सिंहाच्या शरीरावर तर कुठे अडकलं नाही आहे ना. म्हणून त्यांनी सिंहाला पण नीट बघितलं, शरीरामध्ये एवढी मोठी आया आहे, कुठे मणी अडकला आहे का, पण काही नव्हतं. सिंहाच्या शरीरावर कुठेही मणी नव्हता. आता काय करायचं. पण त्यांना त्याच वेळेस काही खुणा दिसल्या पायांच्या. सिंहाच्या शरीरापासून पायाच्या उमटलेल्या खुणा त्यांना दिसल्या. त्यावरून त्यांना हे लक्षात आलं की या खुणा ज्या आहेत त्या अस्वलाच्या आहेत. आणि अस्वल जो आहे या अस्वलाबरोबर कदाचित युद्ध झालं असेल सिंहाचं, आणि सिंहाचा वध या अस्वलाने केला असेल, म्हणजे जांबवंतांनी केला असेल. अर्थात जांबवंत होते की नाही हा माहीत नव्हतं, पण अस्वल आहे एवढं माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी विचार केला की आता अस्वलाचा शोध घेतला पाहिजे. त्याच्या पायाचे ठसे दिसत आहेत तेव्हा आपण तो कुठे गेला हे शोधूया. आणि भगवंत त्या पायांच्या ठस्याच्या दिशेने निघाले. एक एक ठसा जो होता तो बघत बघत मागे निघाले. बराच पुढे गेले तेव्हा त्यांना एक गुहा दिसली. आणि गुहा जेव्हा त्याने बघितली तेव्हा ती संपूर्ण अंधारमय गुहा होती. आतमध्ये काही दिसत नव्हती. यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा प्रकाश पडेल असं काहीच नव्हतं, एक पण मशाल किंवा असं काही नव्हतं. आणि गुहा संपूर्ण अंधाराने भरलेली होती.
भगवंतानी काय केलं, भगवंत सगळ्या जे काही लोक बरोबर आले ते म्हणाले तुम्ही इथेच थांबा, कोणीही आत यायचं नाही, मी एकट्याने आत जाणार आहे आणि बघून येतो की आतमध्ये खरोखर तो अस्वल किंवा तो मणी वगैरे काही आहे का, असेल तर तो मी घेऊन येईन, पण तुम्ही तोपर्यंत इथेच थांबा, आत यायची गरज नाही. बरोबरच्या व्यक्ती अशाही थोड्याशा घाबरलेच होतं की आतमध्ये काय असेल काय माहिती. भगवंत म्हणाले आम्ही जातो, म्हणाले जा हरकत नाही, आम्ही इथे थांबतो, तुम्ही जाऊन या. जसं वाली जेव्हा एका राक्षसाबरोबर दुदुंबी नावाच्या लढाईला गेला आतमध्ये गुहेच्या, तेव्हा सुग्रीवाला त्याने बाहेर उभं केलं होतं, म्हणाला मी आज जातो लढाईला, तू बाहेर थांब. आणि तशीच काहीशी परिस्थिती या ठिकाणी आली की भगवंत सगळ्यांना म्हणाले तुम्ही बाहेर थांबा, मी आत जातो. बाहेर वाट बघा. भगवंत एकटेच आतमध्ये गेले. जेव्हा ते आतमध्ये गेले त्यांना लक्षात आलं की गुहा खूप मोठी आहे आणि अंधार आहे, पण एका ठिकाणी त्याला प्रचंड प्रकाश दिसला. ते पण चकित झाले की एवढ्या मोठ्या गुहेमध्ये अंधार आहे आणि या अंधारामध्ये हा मध्येच इतका प्रकाश कुठून आला. आणि म्हणून त्या प्रकाशाच्या दिशेने ते चालत पुढे गेले आणि त्याने हे लक्षात आलं की गुहेत जो प्रकाश पकडला आहे त्याचं कारण म्हणजे जो एक मुलगा समोर उभा आहे त्या मुलाच्या गळ्यामध्ये हा मौल्यवान स्वयंतक मणी आहे आणि त्या मण्याच्या प्रकाशाने गुहेचा हा भाग सगळा उजळून निघालेला आहे. अर्थात तो मणी जेव्हा भगवंताने बघितला, भगवंताने विचार केला माझं काम झालं, आता मुलाकडे जाऊन मणी घेऊन टाकावा. म्हणून ते जेव्हा पुढे गेले त्या मुलाने बघितलं कोणतरी अपरिचित व्यक्ती आपल्याकडे येते. अर्थात मुलं लहान मुलगा काय करणार, पळून जाणार. आणि लहान मुलगा लगेच मागे धावत धावत आत गेला आणि मुलाची जी दाई होती ती ओरडायला लागली, अहो वाचवा वाचवा, कोणतरी बाहेरचा माणूस आलाय, कोणतरी बाहेरचा माणूस आलाय, बघा 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 बघा. बाजूला जवळच तिथे महाबलवान जांबुवंत उभा होता, वृक्षराज म्हणजेच अस्वलांचा राजा. वृक्षराज म्हणजे अस्वलांचा राजा, म्हणजे विचार करा किती शक्तिशाली. असे अस्वल किती मोठं असतं, महाकाय अस्वल असतं, त्याची शक्ती पण प्रचंड असते. आणि या अस्वलांचा राजा जांबुवन अर्थात महाबली होताच, तो महाबलवान होताच. जेव्हा आपल्या या मुलाचे त्याने आवाज ऐकला त्याला अतिशय राग आला की कोणाची हिंमत झाली या गुहेच्या आत यायची. एक तर गुहा इतकी भयानक आणि आतमध्ये हा जांबुवंत असताना कोणाची हिंमत झाली. त्याने बघितलं तर कृष्ण आतमध्ये आले होते आणि एकटेच आले होते आणि ते आपल्या मुलाकडे येऊन तो सत्यजिताने दिलेला मणी होता तो मणी घेण्याच्या प्रयत्नात होते. आणि जांबवंताने जेव्हा हे बघितलं तेव्हा त्याला कृष्ण म्हणजे एक सामान्य व्यक्तीच वाटले आणि म्हणून त्याला अतिशय राग आला आणि त्यांनी या सामान्य व्यक्तीला धडा शिकवायचं ठरवलं आणि त्याच्या अंगावर आक्रमण केलं. खात्री होती विजयाची, अर्थात जांबुवंताला, महाशक्तिशाली. आणि श्रीकृष्ण आणि जांबुवान यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. अगोदर काही शस्त्र तिकडे होती, ती शस्त्र त्यांनी घेतली, काही शस्त्र त्यांनी कृष्णाला दिली, ये शस्त्राने लढ माझ्याशी. भगवंत शस्त्राने लढायला लागले, शस्त्र सगळी तुटली तरी युद्धाचा काय निर्णय होत नाही. नंतर त्याने तिथे असलेली दगडं उचलली, दगडं एकमेकाला मारायला सुरुवात केली. दगडं संपल्यानंतर झाडं होती, झाडं उपटली, ती सगळी तुटली, संपली. शेवटी हाताचा उपयोग सुरू केला आणि दोघांचं एक प्रकारचं कुस्तीच झाल्यासारखी झाली. आणि असे दोघंही जण एकमेकाशी घनघोर युद्ध करतायत, दोघंही पराक्रमी. न थांबता दोघांची लढाई चालू आहे आणि न थांबता किती दिवस दोघं लढले असतील तर कुठलीही विश्रांती न घेता रात्रंदिवस 28 दिवस ही लढाई चालू होती. जांबवन आणि श्रीकृष्ण 28 दिवस कुठलीही विश्रांती न घेता. विचार करा, एक रात्र जर आपण झोपलो नाही
आणि जर दुसरी दिवसाची जर रात्र झाली तर आपण संध्याकाळी 6-7 वाजता फ्लॅट होऊ. लढणं सोडून द्या, जीव अगदी जागं राहणं पण कठीण. आणि इथे 28 दिवस न विश्रांती घेता रात्रंदिवस दोघे लढत होते. लढाई सुरू होती, पण 28 दिवस झाल्यावर असं घडलं की जांबुवंत जो होता तो थकायला लागला. त्याची हाडंसुद्धा थोडी खिळखिळी व्हायला लागली, कारण ठोसे तर दोघंही एकमेकाला मारत होते. भगवंताला अर्थात त्या ठोशांचा काहीच परिणाम होत नव्हता. ते आहे तसे होते छान ताजेतवाने, पण जांबवंत मात्र थकत चालला होता. त्याची हाडं खिळखिळी व्हायला लागली, त्याचा उत्साह कमी झाला, त्याच्या शरीर संपूर्ण घामाने डबडबलं. आणि अर्थात तो चकित झाला. क्षणभरच त्याने विचार केला की असं कसं घडू शकतं. इतका परम शक्तिशाली मी की ज्याने रावणाच्या बरोबर युद्धामध्ये अनेक राक्षसांचा वध केला आहे, अनेक असुरांचा मी वध केला, अशा या माझ्याशी कोण युद्ध करू शकतं, आणि ते पण 28 दिवस कोण असू शकतं, असा विचार त्यांनी करायला सुरुवात केली. आणि लक्षात त्याला हेच आलं की माझ्याशी अशा प्रकारे युद्ध केवळ आणि केवळ एकच करू शकतात, आणि ते म्हणजे माझे प्रभू रामचंद्रच करू शकतात, आणि कोणीही करू शकत नाही. त्याला लक्षात आलं की हे दिसणारी जी व्यक्ती आज दिसते आहे ती प्रत्यक्ष भगवंत आहेत, प्रत्यक्ष विष्णू आहेत. आज मला दिसत आहेत ते वेगळे, पण हे नक्की विष्णूच असतील. दुसऱ्या कोणाचीही ही शक्ती नाही आहे की जी माझ्याशी अशा प्रकारे युद्ध करू शकतील. त्याने युद्ध थांबवलं आणि म्हणाला, भगवंता तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा, पण मी आपल्याला ओळखलेलं आहे. आपण नक्कीच माझे भगवंत आहात, आपण विष्णू आहात, माझे आदर्श आहात, माझे श्री राम आहात आपण. कारण अशा प्रकारचं युद्ध कोणीही माझ्याशी करू शकत नाही. मी आपल्याला जाणलं नाही, मला क्षमा करा भगवंता. आता मला सगळं आठवतंय हो. मला आठवतंय त्रेतायुगामध्ये जेव्हा आपण समुद्रकिनारी गेला होतात, तेव्हा आपल्याला समुद्र पार करायचा होता आणि समुद्र आपल्याला जाण्यासाठी वाट देत नव्हता. आपण समुद्राकडे फक्त क्रोधित नजरेने फक्त बघितलं, आणि समुद्रात राहणाऱ्या सगळे आतमधले जीव आहेत ते गुदमरले. तिथलं पाणी उकळायला लागलं आपल्या फक्त नजरेमुळे, आणि समुद्र देवता आपल्या चरणी शरण आले आणि आपल्याला वाट करून दिली. मी विसरलो नाही, हे सगळं मला सगळं आठवतंय. आणि मग याच ठिकाणी आपण आपल्या कीर्तीचा पूल बांधला तो. त्यानंतर लंका जाळलीत, अनेक मोठ्या मोठ्या राक्षसांचा आपण वध केलात, रावणाचा वध केलात, ते सगळं मी बघितलंय. तेच श्रीराम आपण आहात आणि मी आपल्याला ओळखलेलं आहे. आणि म्हणून जांबवंताने श्रीकृष्णाचे पाय पकडले, त्याच्या चरणाशी बसला, म्हणाला, आता मला अंतर देऊ नका. इतके वर्ष मी तुमची वाट बघितली, पण आता तुमचे चरण सोडणार नाही. अशा प्रकारे जांबवंत जो आहे तो अतिशय भावुक झाला. अर्थात भगवंतालाही आनंदच झाला की भगवंताचा तो सुद्धा लाडकाच होता. आणि भगवंताला जेव्हा भगवंताने शरीर त्याग केला त्या युगामध्ये, द्वापार युगात, त्रेतायुगामध्ये, तेव्हा जांबवंत म्हणाले होते की महाराज मी तर इथे राहतोय अजून, मी तर शरीर त्याग केलेलं नाही आहे, मला आपला सहवास अजून पाहिजे आहे, म्हणून मला काही शरीर त्याग करायची इच्छा नाही, मला आपला सहवास हवा आहे, मला सहवास द्या, तुम्ही का शरीर त्याग करताय. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, बाबा रे, या युगातलं माझं काम संपलेलं आहे, त्यामुळे आता मी थांबू शकत नाही, तेव्हा मला अवतार समाप्ती करायचीच आहे. तेव्हा तो म्हणाला, भगवंता माझं कसं होणार, मी कसं जीवन जगू, मला आपलं दर्शन कधी होणार परत. ते म्हणाले, काळजी करू नकोस, जरी मी आता अवतार माझं संपत असलो तरी मी अजून एक अवतार परत घेणार आहे, आणि तो कृष्ण अवतार आहे.
द्वापार युगामध्ये मी परत अवतार घेईन आणि मी तुला वचन देतो की मी तुला परत दर्शन देईन. तो म्हणाला, दर्शन द्याल तर मला खून कशी पटेल? म्हणे, खून तुला पटेल, नक्कीच पटेल, तुला स्वतःलाच लक्षात येईल, बघशील तू कसं होतं ते. पण मी तुला हे आश्वासन नक्की देतो की तुला मी परत माझं दर्शन घडवेन. आणि तीच गोष्ट आता घडली होती. त्याला सगळं आठवलं की भगवंताने जे आपल्याला वचन दिलं होतं त्या वचनाप्रमाणे त्यांनी परत दर्शन दिलंय. फक्त रूप बदललंय, परंतु ते भगवंत एकच आहेत. कृतकृत्य झाला होता. आणि भगवंत त्याला म्हणाले होते की कसं ओळखायचं याची तू काळजी करू नको, तुला आपोआप समजेल. आणि खरोखर जेव्हा त्यांनी या कृष्णाशी युद्ध केलं होतं, युद्ध केल्यानंतर त्याला 28 दिवसांनी का होईना पण लक्षात आलं आपणहूनच की नाही नाही नाही, असं युद्ध या भूमीवर करण्याची शक्ती कोणाची नाही, केवळ माझ्या प्रभूंची आहे. आणि जसं भगवंत म्हणाले तसं घडलं. त्याला हे सगळं आठवलं आणि तो म्हणाला, भगवंता मला सगळं आठवलं आणि खरंच आपण वचनाचे पक्के आहात. युग बदललं, त्रेतायुगातून आपण द्वापार युगात आलो. आपण एकवचनी असं आपली प्रख्याती होती, ख्याती होती आणि खरोखर आजही आपण ते वचन पाळलं आहे. आणि आजही आपण मला त्या वचनाप्रमाणे या युगामध्ये दर्शन दिलं, मी कृतकृत्य झालो. पण भगवंता, मी आपल्याशी लढाई केली हो, मी आपल्याशी इतके दिवस लढलो, किती पाप घडलं माझ्या हातून, त्याचं क्षालन मी कसं करू सांगा. माझ्याकडून खूप मोठी चुकीची गोष्ट घडलेली आहे, तेव्हा मला क्षमा करा. तेव्हा भगवंत म्हणाले, अजिबात वाईट वाटू घेऊ नको, तुझं काही चूक झालेलं नाही. मीच तुला सांगितलं होतं की तुला खून पटेल, कशी पटेल हे सांगितलं होतं. कारण मला माहीत होतं की तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. कारण जेव्हा ही लढाई आपली झाली होती इथे रावणाबरोबर, तू खूप पराक्रम गाजवलास, अनेक असुरांचा वध केलास, तरी पण तुझी युद्ध करण्याची हौस संपली नव्हती, हे मला माहीत होतं. आणि म्हणूनच मी ठरवलं होतं की तुझी युद्ध करण्याची हौससुद्धा एकदा भागली पाहिजे. ती कोण भागवणार आहे? या पृथ्वीतलावर कोणाची शक्ती नाही तुझ्याबरोबर युद्ध करायचे, हे मला माहीत होतं. आणि म्हणूनच मी या युगामध्ये तुला कृष्ण रूप घेऊन दर्शन दिलं. पहिल्यांदा माझी ओळख दिली नाही, कारण तुझी इच्छा एक होती जी तू मला सांगितली होतीस की मला तुझं दर्शन व्हायला पाहिजे भगवंता. पण न सांगितलेली दुसरी इच्छा होती की तुझ्या मनात युद्ध करण्याची खूप इच्छा बाकी होती, अर्थात शत्रूशी. पण तुझी युद्धाची खुमखुमी जिरली नव्हती. आणि तुझी ही दुसरी अतृप्त इच्छा मी माझ्या लक्षात ठेवली होती, जी तू सांगितली नाहीस आणि ती मी आज पूर्ण केली. म्हणून तुझ्याशी युद्ध करावं अशी योजना मीच केली. त्यामुळे तुला वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही. बघा भगवंताचं कसं आहे, मागितलेल्या गोष्टी देतोच देतो, पण अनेक वेळा न मागता अनेक गोष्टी देतो. म्हणजे मागायची गरज आहे का सांगा? अजिबात नाही. अंतर्यामी किंबहुना ते मागू नका. मी तर म्हणतो न मागताच फक्त त्याची भक्ती मागा, बस, बाकी काही नको. कारण जांबवंतांनी काय मागितलं होतं? भगवंता मला तुझं दर्शन मिळालं पाहिजे. आणि भगवंत त्याला म्हणाले नक्की मिळेल. आणि दुसरी गोष्ट मागितली नव्हती ना, पण ती भगवंतांनी पहिली पूर्ण केली न मागता. असे भगवंत आहेत, काहीही मागायची गरज नाही, ते अंतर्यामी आहेत. फक्त त्यांची भक्ती मागा, प्रेम मागा, जे दुर्मिळ आहे. स्वतः कृष्णाने सांगितलं की माझ्याकडे सर्वात कठीण गोष्ट मी कोणाला देत नाही, ते म्हणजे माझी भक्ती आहे. ती मी फार जपून ठेवलेली, ती कोणाला देत नाही सहजासहजी. म्हणून त्याला मागायचं ते एकच मागा, भगवंता तुझी भक्ती आहे, मला काही नको बाकीचं. हेच फक्त मागितलं पाहिजे. जेवढी भगवंताची भक्ती आपल्याला मिळेल, आपण त्याच्या तितके जवळ आहोत तेवढं लक्षात ठेवा. अशा प्रकारे भगवंत जो आहे त्यांनी या युगात सुद्धा कृतकृत्य केलं जांबवंताला. जांबवंत म्हणाला, तेव्हा तू तर सगळं केलंस माझ्यासाठी, सगळं आहेच आहे, पण तू आता माझी एक इच्छा अजून पूर्ण कर. मला असं वाटतं की काही का होईना, भले तुझी लीला असेल, तू माझ्याशी युद्ध केलंस,
माझ्या मनातली इच्छा ही पण पूर्ण केली, सगळं बरोबर आहे. परंतु आता माझी अजून एक इच्छा आहे की माझी एक कन्या आहे जांबवंती, या कन्येचा आपण स्वीकार करावा, मला खूप आनंद होईल. आणि अर्थात हा मणी जो मला मिळाला होता सिंहाकडून, अर्थात आपलाच आहे, हा आपण घ्यायचाच आहे, प्रश्नच नाही. पण माझ्या कन्येचा स्वीकार करा. अर्थात भगवंतानी भक्ताकडून आनंदाने भगवंतानी ती गोष्ट स्वीकारली. भगवंताला तुम्ही कुठलीही गोष्ट जर प्रेमाने दिलीत तर त्याला ती हवी आहे. काय देता काही महत्त्व नाही आहे. भगवद्गीतेत म्हटलंच आहे ना की पान द्या, फळ द्या, फूल द्या, पय म्हणजे पाणी द्या, काहीही द्या, प्रेमाने द्या, बस मला काही नको आहे. आणि तेही नका देऊ, प्रेम द्या फक्त, संपला विषय. आणि खरोखरच म्हणून भगवंतानी जेव्हा या भक्ताने सांगितलं माझी कन्येचा स्वीकार करा, तो म्हणाला आनंदाने. आणि जांबवतीला त्यांनी स्वीकारलं आणि अर्थात तो मणी तर त्यांनी दिलाच होता. हे सगळं इथे घडतंय गुहेमध्ये. गुहेच्या बाहेर काय घडतं बघा. कृष्ण भगवंत गुहेच्या आतमध्ये गेले होते. आत सर्व अंधार होता आणि बाहेर लोक थांबले होते. गुहेत जाऊन 12 दिवस झाले तरी भगवंत बाहेर नाही आले. आणि आत बाहेर असलेल्या लोकांना सक्त आज्ञा होती की आत यायचं नाही, त्यामुळे कोणीही आत गेलं नाही. पण बाहेर जेव्हा 12 दिवस आले नाहीत तेव्हा त्यांना वाटलं की आता काही खरं नाही, आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून ते निघून गेले, तिथून परत गेले आपल्या ठिकाणी. जसं वालीच्या बाबतीत घडलं होतं. वाली जेव्हा दुदुंबी राक्षसाची लढाई करायसाठी गुहेत गेला, बरोबर सुग्रीव होते. आणि वाली म्हणाला आपल्या ह्या बंधूला, सुग्रीवा तू इथेच उभा राहा, या गुहेच्या दारावर उभा राहा, मी आत जातो आणि लढाई करतो, अजिबात आत यायचं नाही. सुग्रीव बाहेर उभा राहिला. आतमध्ये घनघोर युद्ध झालं वालीचं आणि अर्थात त्या दुदुंबी राक्षसाचं. अनेक दिवस युद्ध चाललं, अनेक दिवस चाललं, अनेक आवाज येत होते, रक्ताचे पाट वाहत होते, पण समजायला मार्ग नव्हता काय. आणि शेवटी जेव्हा रक्ताचे पाट व्हायला लागले आणि ते बाहेर आले, पण बाहेर कोणी आलं नाही, तेव्हा सुग्रीवाला वाटलं की बहुतेक आपला भाऊ जो आहे त्याला मृत्यू आला असावा. आणि म्हणून त्यांनी विचार केला की आत तर येऊ नका अशी आज्ञा केलेली आहे आणि बाहेर स्वतःही येत नाही वाली. तेव्हा राक्षसाकडून त्याला बहुतेक काहीतरी इजा झालेली आहे, तेव्हा आपण ही गुहा बंद करूया, म्हणजे दुधुंबी निदान बाहेर येणार नाही. आणि म्हणून त्यांनी प्रचंड शिळा वानरांना बोलवली आणि प्रचंड शिळा वर लावली, जेणेकरून वाली बाहेर येऊ नये. अर्थात वाली नव्हे, राक्षस. हा त्याचा हेतू होतो, परंतु घडलं दुर्दैवाने उलटं. वाली जिवंत होता आणि राक्षसाचा मृत्यू झाला होता आणि सगळे रक्ताचे पट हे राक्षसाचे होते. आणि जेव्हा वाली बाहेर येण्यासाठी आला तेव्हा त्यांनी बघितलं की गुहेवरती शिळा लावलेली आहे. ते बघितल्यावरती वालीच्या मनात सुद्धा वेगळी शंका आली. त्याला वाटलं की मी आतमध्ये आहे, मला त्यांनी कोंडून टाकलं आहे बाहेर मोठी शिळा लावून. त्याला असं वाटलं की मी शिळा लावल्यावर बाहेर येऊ शकणार नाही आणि हे राज्य सुग्रीवाला मिळेल, आणि याच्यासाठीच त्यांनी असं केलं असा त्याचा समज झाला. आणि म्हणून त्या दिवसापासून वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये वैर निर्माण झालं. ही कथा रामायणामध्ये आपण ऐकलेलीच आहे. पण थोडासा भाग असाच होता की आतमध्ये एकटी व्यक्ती जावी आणि बाहेर न यावी. या ठिकाणी असंच घडलं. 12 दिवस भगवंत बाहेर आले नाही. गुहेच्या बाहेर जे लोक होते ते दुःखी झाले. त्याला म्हटलं काहीतरी बरं वाईट घडलं, झालं. ते तिथेच तसंच सगळं सोडून द्वारकेला परत आले. द्वारकेला आणि वृत्तांत सांगितलं की आम्ही इतकी वाट बघितली. कृष्ण तर म्हणाले तुम्ही आत येऊ नका, आत यायचं नाही कुठल्या परिस्थितीत. ताकीद दिल्यामुळे आम्ही आत जाऊ शकत नाही. ते बाहेर येत नाहीत, काय करावं, आम्हाला काही खरं वाटत नाही, म्हणून आम्ही द्वारकेला परत आलो. सगळ्या द्वारकेमध्ये ही बातमी समजली. द्वारकावासी ते अत्यंत दुःखी झाले. आपला आवडता राजा काय झालं काय माहिती. आणि अर्थात एकीकडे दुःख आणि दुसरीकडे सत्राजिताचा राग. सत्राजिताला शिव्या शाप सगळे द्यायला लागले की काय हा माणूस आहे, या माणसाचा जो काही एक मणी होता त्या मण्याला शोधायसाठी आमचे
श्रीकृष्ण तिथे गेले आणि आज त्यांची काय अवस्था आहे आम्हाला माहीत नाही. जो तो द्वारकावासी तो शत्राजिताला शिव्या शाप द्यायला लागला. काही लोकांनी त्याच्या पुढे जाऊन विचार केला की नाही, शिव्या शाप देऊन काय होणार आहे. आणि काही लोकांनी दुर्गा देवीचं स्मरण करायला सुरुवात केली, तिची उपासना सुरुवात केली करायला, आणि अतिशय मनपूर्वक उपासना केली आणि प्रार्थना केली की हे माते, आमच्यावर कृपा कर, आमचे श्रीकृष्ण जे आहेत त्यांना सुखरूप घेऊन ये, लवकरात लवकर घेऊन ये. अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी अर्थात भगवतीची केली. भगवती देवी प्रसन्न झाली, म्हणाले तथास्तु. आणि तिने तथास्तु म्हणल्यावरती अक्षरशः काही क्षणामध्ये भगवंत तिथे आपल्या नववधूसह प्रगट झाले. आणि अर्थात गळ्यामध्ये मणीसुद्धा होता सत्राजिताचा. द्वारकावासियांचा आनंद गगनात मावेना. प्रार्थना केली, तिने आशीर्वाद दिला, भगवंत इथे लगेच प्रगट झाले, आणि ते पण दुसऱ्या पत्नीसह. शिवाय गळ्यामध्ये तो मणी आहे की ज्या मण्याचा सगळीकडे गवगवा झाला होता, स्वयंतक मणी. सगळे द्वारकावासीचे इतक्या वेळ दुःख ज्यांना होत होतं, आनंदोत्सव सुरू झाला. सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला. यथावकाश आनंदोत्सव थोडासा शांत झाल्यानंतर भगवंत जे आहेत ते सभेमध्ये गेले, राज्यसभेमध्ये. अर्थात उग्रसेन महाराज तिथे होते. तिथे त्यांनी सत्राजिताला बोलवलं आणि म्हणाले, तुझा हा मणी आहे ना, हा माझ्याकडे आहे. तू माझ्यावर आळ घेतलास, पण तुला घडलं काय ते समजलं का? आणि सगळी हकीकत त्यांनी दरबारामध्ये कथन केलं, कारण कृष्णावरती आळ आला होता ना, की कृष्णाने मणी चोरलाय असा आळ सत्राजिताने घेऊन सर्वत्र ती अफवा पसरवली होती. त्याचं निराकरण करणं भगवंताचं काम होतं. राजघराण्यातली व्यक्ती म्हटल्यावर सगळे किटाळ जे असतील ते स्वच्छ करायला पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी ही सगळी हकीकत सांगितली सत्राजिताला आणि म्हणाले, हा तुझा मणी घे, मी दिलेला आहे, आता हा विषय संपलेला आहे. अर्थात सत्राजिताला बोलायला जागाच नव्हती, कारण त्यांनी किती चुकीचा आळ घेतला हे त्याला समजलं, आणि त्याच्यामुळे काय काय घडलं हेही त्याला समजलं. त्याला बोलायला जागा नव्हती, तरी मान खाली घातली. कसा तरी तो घरी गेला आणि मनात विचार करायला लागला, मी किती मोठा अपराध केला आहे. कृष्णाचा इतका मोठा मी अपराध केला, आता कृष्ण माझ्यावर रागवतील. आता कृष्णाला मी परत प्रसन्न कसं करू, काय करू मी? खरंच मला किती धनाचा लोभ आहे, कारण मणी जो आहे हा कित्येक मण मला सोनं दररोज देतो, आणि त्या सोन्याच्या फक्त सोन्याच्या मला लोभामुळे मी हा मणी दिला नाही उग्रसेनाला. तेव्हा आता मी काय करू? काय केलं म्हणजे श्रीकृष्ण माझ्यावर परत एकदा आनंदित होतील? तेव्हा त्याने विचार केला की दोन गोष्टी करू शकतो. एक गोष्ट म्हणजे हा मणी ज्याच्यावरून हे रामायण घडलं, हा मणी ज्यातून इतकं सोनं येतं, हा मणीच मी पहिला म्हणजे भगवंताला देऊन टाकेल, कृष्णाला. दुसरी गोष्ट, माझी कन्या सत्यभामा अर्थात दिसायला अतिशय सुंदर, अतिशय गुणी अशी ती मुलगी होती, आणि तिला अनेक लोकांनी पूर्वी मागणीसुद्धा घातली होती, पण त्यांनी कोणालाही तिचा हात दिला नव्हता. त्यांनी विचार केला की ही माझी सोन्यासारखी कन्या आणि हा स्वयंतक मणी, हे दोन्ही मी श्रीकृष्णांना देईन, आणि ज्या दोन्ही गोष्टी जर दिल्या तर माझ्या अपराधाचं काही अंशी तरी नक्की परिमार्जन होईल, आणि कदाचित भगवंताचा राग निघून जाईल. असा सगळा त्यांनी विचार केला घरी गेल्यावर, आणि त्याप्रमाणे त्यांनी करण्याचं ठरवलं. आणि परत तो राज्यसभेमध्ये आला यथावकाश, आणि सर्वांसमोर त्यांनी भगवंताला कृष्णाला विनंती केली की हा मणी ज्याच्यावरून एवढं सगळं घडलं आहे, हा मणी मी आपल्याला अर्पण करतो आहे, कृपया स्वीकार करा. आणि या मण्यापेक्षा अनमोल अशी माझी ही सुंदर कन्या सत्यभामा, जिचे अनेक गुण आहेत, सौंदर्य तर आहेच आहे, परंतु तिचे अनेक गुण आहेत, अशी ही गुणवान अशी माझी मूल्यवान सगळ्यापेक्षा माझी कन्या मी आपल्याला देत आहे, कृपया हिचं पाणी ग्रहण करावं. भगवंताने अर्थात ही मागणी त्याची मान्य केली. भगवंत म्हणाले, हरकत नाही, मी सत्यभामाबरोबर नक्की विवाह करीन. आणि भगवंताने रीतसर
सर्व विधीपूर्वक तिचं पाणीग्रहण केलं. एक भाग त्यांनी केला, पण दुसरा भाग मण्याचा, ते सत्राजिताला म्हणाले की बाबा रे, मणी कदाचित भरपूर मौल्यवान असेल सुद्धा, कित्येक भार तो दररोज सोनं पण देतो, हेही बरोबर आहे. ह्या मण्यावरून एवढं सगळं घडलं आहे रामायण, तेव्हा हा मणी मी घेणार नाही. तू सूर्याचा भक्त आहेस ना, सूर्याने तुला दिलाय, तुझ्याकडेच ठेव. हां, पण एक गोष्ट मला करायला नक्की आवडेल. काय आवडेल? की जेव्हा सुरुवातीला मी तुला हा मणी मागितला, माझ्यासाठी नव्हे, उग्रसेनासाठी, तेव्हा तू तो दिला नाहीस. कारण काय होतं? कारण तो मणी दररोज 8 भार सोनं द्यायचा. आता मी हा मणी तुला परत देतोय, तू मला देतोयस, पण मी घेत नाही, तुलाच ठेव. पण या मण्यापासून निघणारं जेवढं सोनं आहे दररोजचं, ते मात्र तू मला आणून द्यायचं, ते मी नक्की स्वीकारीन. आता मणी घेऊन जा. लोभाचं कारण असलेला जे गोष्ट आहे ती भगवंत स्वतः घेणार होते आणि मणी त्याला देणार होते. कारण त्याने आपली सुंदर अशी कन्या, रूपवान नव्हे तर गुणवान अशी कन्या भगवंताला अर्पण केली, आणि भगवंताने म्हणून तो मणी त्याला परत दिला. पण ज्या गोष्टीमुळे हे सगळं घडलं, ती गोष्ट मात्र त्याच्याकडून काढून घेतली. म्हणजे भगवंताने त्याचं कशा प्रकारे हित केलं बघा. मणी पण राहू दिला, मुलीचा पण स्वीकार केला, पण लोभ असणारी गोष्ट काढून घेतली. अशा प्रकारे भगवंताने सत्राजिताकडून कन्येचा स्वीकार केला आणि मणी मात्र परत देऊन टाकला. अशा प्रकारे भगवंताने तो मणी त्याला परत दिला. कथा ऐकल्यावरती परीक्षित राजा अतिशय भारावून गेला. परीक्षित राजा म्हणाला की मुनिवर, खरंच जेवढ्या कथा तुम्ही मला सांगता आहात, एक एक कथा परत परत ऐकावी वाटते हो. आपण सांगितलेल्या कथासुद्धा मला परत ऐकाव्या वाटतात. खरंच या कथेमध्ये किती आनंद आहे, किती भक्ती आहे, भगवंताचे कितीतरी गुण त्यातून दिसतात. खरोखर किती पुण्य लागत असेल. ते म्हणाले भगवंताच्या कथेचं हेच वैशिष्ट्य आहे की भगवंताच्या कथा प्रेरणादायक आहेत, आनंददायी आहेत, आणि आनंददायी आहेत आणि पुण्यवान पण आहेत. पुण्य मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, अनेक मार्गाने पुण्य मिळवता येतं, पण बरेचसे मार्ग खडतर मार्ग आहेत. परंतु हा मार्ग सर्वात आनंददायी आहे, तो म्हणजे भक्ती मार्ग, ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद घ्यायचा आहे, आनंद द्यायचा आहे. श्रवण करा, कथा श्रवणीय आहेत, आनंद देणाऱ्या आहेत, भक्ती वाढवणाऱ्या आहेत, आनंदही मिळतोय आणि त्याच्या जोडीला पुण्यही मिळतं. किती सोपा मार्ग भगवंतांनी खरंच सांगितला आहे भागवतामध्ये सुद्धा, की सगळ्यात चांगला मार्ग हा, भगवंतांनी भगवद्गीतेत पण तेच सांगितलं की सर्वात चांगला मार्ग हा भक्ती मार्ग आहे. अनेक मार्गाने माझ्याकडे येता येतं, ध्यान मार्ग पण आहे, पण सगळे कठीण मार्ग आहेत. कारण त्या मार्गाकडे जात असताना इतर अनेक गोष्टी पाळाव्या लागतात. त्यापेक्षा तू माझी भक्ती कर, आणि ती कशी करायची तरी भरपूर उपदेश केला अर्थात, परंतु हेच त्यांनी सांगितलं मुख्यत्वे, की माझी भक्ती कर, माझ्या कथा ऐक, माझ्या कथांचं वर्णन कर, त्याचं श्रवण कर. हे सगळं जरी केलं तरी तुझी भक्ती आपोआप वाढणार आहे. आणि भक्ती वाढणं, भाव वाढणं हा सगळ्यात भक्ती मार्गामधला महत्त्वाचा टप्पा आहे. आणि हेच भगवंतांनी सांगितलं. आणि खरोखर म्हणून शुकमुनींनी कथा सांगितल्या, परीक्षेला म्हणतात तुम्ही जे सांगितलं त्याचा मला प्रत्यय येतोय प्रत्येक वेळेस, की खरोखर कथा किती प्रेरणादायक आहेत, किती त्याच्यामध्ये आनंद मिळतो, आणि तुम्ही तर म्हणता पुण्यसुद्धा मिळतोय. खरोखर किती आनंद मला या कथेमध्ये मिळाला. अशा प्रकारचा त्यांचा संवाद चालू आहे. या दरम्यान सुद्धा अजून एक छोटीशी गंमत घडली, की सत्राजिताला मणी मिळाला होता, सगळं काही घडलं होतं, पण त्यावेळेस कृतवर्मा जो होता तो शतधन्वा नावाचा जो एक ते व्यक्ती होता त्याला म्हणाला की बाबा रे, तुला एक गोष्ट माहीत आहे का, हा जो सत्राजित आहे
त्याने तुला वचन दिलं होतं की त्याची कन्या तुला देणार आहे. बघा, कळ लावणारी माणसं असत तसं, की तुला कन्या देणार असं वचन दिलं होतं, पण त्याने पूर्ण नाही केलंय. त्याने काय केलंय, तर त्याच्या कन्येला त्याने कृष्णाला देऊन टाकलंय. बघ सत्राजित कसा आहे. तुला त्याने सांगितलं होतं की माझी कन्या तुला देईन, आणि आता प्रत्यक्षात उलटं केलं. त्याने कृष्णाला तुझी आपली कन्या देऊन टाकली. तुला फसवलं आहे. तेव्हा अशा माणसाला धडा शिकव. त्यांनी एक प्रकारे त्याला फूस दिली होती शतधन्वाला. शतधन्वा हा मूळचा जरा दुष्ट होताच, आणि त्यामुळे त्याच्यातली ही वृत्ती पटकन उफाळून आली. आणि मग त्याने विचार केला, खरंच आहे की सत्राजिताने मला किती फसवलंय, किती वाईट गोष्ट केली. चला याला शासन करूया. शासन करा, पण कसं करावं. सत्राजित झोपला होता, आणि झोपला असताना त्यांनी सत्राजिताचा वध करून टाकला. झालं. तिथे मणी होताच. सत्राजिताकडे मणी घेऊन परत पसार झाले, पण मणी काय भगवंताने घेतला नव्हता. सगळी ही बातमी सगळीकडे पसरली. सत्यभामाला समजलं. सत्यभामा शोक करायला लागली, आणि तिने अर्थात आपल्या भगवंताकडे म्हणजे कृष्णाकडे आली आणि म्हणाली, बघा काय घडलं आहे. सत्राजिताचा म्हणजे माझ्या बाबांचा अशा प्रकारे असं घडलेलं आहे. तेव्हा त्यांचा वध पण झाला आहे. तेव्हा आता आपणच बघा काय करायचं. हे कोणी केलं मला माहीत नाही, पण कसं घडलं हे पण माहीत नाही. तुम्ही बघा काय करायचं. आणि ती त्यांच्या चरणाशी बसली. अर्थात भगवंत म्हणाले, काळजी करू नको, मी बघतो काय करायचं आहे. आणि त्यानंतर भगवंत परत एकदा निघाले सभेकडे. आणि त्यानंतर भगवंतांनी काय केलं, त्यांनी सगळी माहिती कशी घेतली, आणि माहिती घेऊन त्यांनी या सत्राजिताचा वध करणाऱ्या या शतधन्वाला काय शासन दिलं, हा सगळा भाग आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक 135 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी, आणि अशीच सेवा माझ्याकडून आणि आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. आजचा भागच खूप सुंदर आहे. खरोखर काही काही गोष्टी अशा आहेत की खरंच भगवंत कशा प्रकारे त्याला दिलेलं वचन पाळतो, हे ऐकल्यावर कोणालाही ऐकत राहावं वाटेल की किती भगवंत कशा प्रकारे दयाळू आहे. फक्त त्याला भक्ती पाहिजे, काही नको. बस तेवढी केली तर भगवंताला काही करायची गरज नाही. भगवंत आपलाच आहे, फक्त आपण त्याप्रमाणे केलं पाहिजे, बस. बाकी काही नाही. खरंच किती खूपच सुंदर अशी कथा आहे. आणि ज्या या गोष्टी हो, आणि ज्या ज्या गोष्टी भगवंतांनी सांगितल्या त्या त्या प्रकारे भगवंतांनी त्या त्या युगात युग बदलल्यावर सुद्धा केलेले आहेत. त्यातून घेण्याचा भाग आहे की भगवंताने दिलेलं शब्द पाळलेला आहे. इतकंच नव्हे तर ज्या गोष्टी मागितल्या नाहीत त्या सर्व गोष्टीसुद्धा मनातल्या भगवंताने आधी पूर्ण केल्या, नंतर दर्शन दिलं. पण भगवंत आहे हे त्याला नंतर समजलं. आधी त्याच्या मनातली इच्छा होती युद्धाची खुमखुमी, ती पूर्ण केली, आणि मग दर्शन दिलं खऱ्या अर्थाने. खरंच भगवंत सगळ्या आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात. म्हणून मनात इच्छा आणायची गरजच नाही, मागायची तर गरजच नाही. हा त्यातलं कन्क्ल्युजन आहे. मला असं वाटतं की या अध्यायातून कन्क्ल्युजन हे की भगवंताकडे काही मागायच्या फंदातच पडू नका. काय मागणार. सुदामाने काही मागितलं नाही, त्याला भरपूर मिळालं. पत्नीने सांगितलं होतं की त्याला धन माग, काहीच मागितलं नाही. न मागता त्याला काय नाही मिळालं सांगा. भगवंताकडे म्हणून आपण काहीही न मागणं हे सगळ्यात उत्कृष्ट मागणं आहे असं मला वाटतं. भक्ती मागा मात्र, ती त्याने सांगितली की मी देत नाही कोणाला, ती मागूया आपण, नाही का. खूप छान होता हा अध्याय. श्रीराम.